आता बांधकाम कामगारांना या 4 योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारच्या रक्कम मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या 4ही योजनांचा फॉर्म कसा भरायचा आहे आणि त्या फॉर्मची पी-डी-एफ देखील दाखल करून दिली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला सामाजिक सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत देखील रक्कम मिळण्याबाबत या ठिकाणी लाभ मिळत असतो. त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे शैक्षणिक योजना. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स असतील किंवा शाळेसाठी लागणारे जे खर्च असतात त्या संदर्भातील जो कामगार असेल त्याच्या मुलांना या ठिकाणी तो सुरक्षा योजना अंतर्गत लाभ मिळत असतो. त्यानंतर तिसरी असते ती म्हणजे आरोग्य विषयक योजना. यामध्ये तुमच्या दुखण्या भाण्याचं किंवा तुम्ही ऑपरेशन केलं तर त्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचा तुम्हाला या ठिकाणी मोबदला दिला जात असतो. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे आर्थिक योजना. आर्थिक योजना यामध्ये काय काय येऊ शकतं यामध्ये, जसं की घरकुल असू शकतं. त्यानंतर अजून यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. तुम्हाला त्या संपूर्ण योजना व्यवस्थितरित्या समजून सांगितल्या जातील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आणि आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून 2 आनंदाच्या आणि महत्त्वाच्या या ठिकाणी अपडेट आलेल्या आहेत. सर्वात अगोदर 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण ते 2 अपडेट जाणून घेणार आहोत आणि आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणार आहेत त्यांना सन 2024-25 यासाठी नवीन वर्षाची शिष्यवृत्ती अर्ज भरणा सुरू झाली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील त्यांचे मुलं समजा या ठिकाणी 1ली ते 10वीचं शिक्षण घेत आहे किंवा 11वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण घेत आहे किंवा डिग्री ते त्यांचं डिग्री ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण घेत असतील, तर त्यांना आता नवीन वर्षाची त्यांची शाळा चालू झाली असेल, त्यांची नवीन इयत्ता चालू झाली असेल, तर त्या विद्यार्थ्यांना जर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत त्यांच्या आई-वडिलांकडे फक्त आणि फक्त आई-वडिलांकडे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्ड असेल, तर त्यांना आता या वर्षीचा जो नवीन वर्षाचा स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीचा जो अर्ज आहे तो आता या ठिकाणी तुम्हाला भरता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणे आता या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. कारण 2024 मध्ये खूप साऱ्या बांधकाम कामगारांचे काही कारणास्तव फॉर्म भरायचे राहून गेले होते. पण यावर्षी कोणीही कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण न सांगता 100% फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. कारण इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून एक मोठी अपडेट आलेली आहे. ज्यामध्ये जे कामगार असणार आहेत बांधकाम कामगार त्यांचं रिन्युअल, ज्या ज्या कामगारांचं रिन्युअल चालू असणार आहे म्हणजेच त्यांचं ₹1 सबस्क्रिप्शन चालू असणार आहे, अशा बांधकाम कामगारांचे जे तुमचे या ठिकाणी स्कॉलरशिपचे अर्ज आहेत ते स्कॉलरशिपचे अर्ज फक्त आणि फक्त 3 महिन्याच्या कालावधीमध्येच त्यांना पास करून तुमच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी 3 महिन्यामध्ये आणि जास्तीत जास्त 3 महिन्यामध्येच तुमच्या खात्यामध्ये त्या स्कॉलरशिप योजनेचा या ठिकाणी लाभ हा पाठवून दिला जाणार आहे. या अगोदर काय होत होतं, 8 महिने झाले, 9 महिने झाले, 10 महिने झाले तरी देखील फॉर्म पेंडिंगमध्येच राहत होते. पण या वर्षीपासून असं होणार नाही. बांधकाम कामगाराने ज्या योजनेअंतर्गत कुठलाही क्लेम असो, E01 असो, 2 असो, 3 असो, E04 असो, 5 असो किंवा 6 असो, या साहीही जे क्लेम असणार आहेत, प्रत्येक क्लेमचा जो अर्ज आहे तो फक्त आणि फक्त 3 महिन्यांच्या आतमध्येच या ठिकाणी पास होणार आहे आणि तुम्हाला त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. फक्त यामध्ये त्यांनी काय लिमिटेशन सांगितलेले आहेत, काही कारणास्तव जी मोठी फाईल असणार आहे म्हणजेच E05 नावाची, यामध्ये इंजिनिअरिंग आणि MBBSच्या विद्यार्थ्यांचा लाभ असतो. ज्यामध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ₹60,000 अनुदान इमारत व इतर बांधकाम कामगाराकडून दिलं जातं आणि MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी ₹1,00,000 या ठिकाणी अनुदान बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिले जातं. ह्या ज्या फाईल असतील त्या फाईलला अप्रूव्ह होण्यासाठी कमीत कमी 4 ते 6 महिन्यांचा वेळ लागू शकतो. कारण जास्त पैसे देण्या लागतात, त्यामुळे व्हेरिफिकेशन देखील कडक होतं. बांधकाम कामगाराचं व्हेरिफिकेशन 100% कडक केलं जातं आणि त्यानंतरच तुम्हाला याचा लाभ दिला जात असतो. तर मित्रांनो, ही एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट आहे
ती म्हणजे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आतापासून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 10 वस्तूंचा आता या ठिकाणी नवीन संच वाटप होणार आहे आणि याची सुरुवात मित्रांनो 18 जून पासून सुरू झालेली आहे. म्हणजेच फॉर्म भरायसाठी 18 जून पासून सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला ही जी पेटी असणार आहे या पेटीचा लाभ दिला जाणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की या 10 वस्तू कोणकोणत्या असतील, याचा फॉर्म कसा भरायचा, कोठे भरायचा, तर या अगोदरचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला या संपूर्ण 10 गोष्टींबद्दलची माहिती दिलेली आहे आणि याचा फॉर्म तुम्हाला आता एजंटकडे किंवा कुठल्याही सायबर सेतूमध्ये भरता येणार नाही. मग तो कोठे भरायचा याची माहिती देखील दिलेली आहे. तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक मिळून जाईल किंवा तो व्हिडिओ या व्हिडिओच्या अगोदर अपलोड झालेला आहे. तुम्ही आपल्या YouTube चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ पाहू शकता. पण मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतोय, एवढ्या कष्टाने व्हिडिओ बनवतोय. आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवनवीन येणाऱ्या अशाच योजना आणि त्यांचा लाभ कसा घ्यायचा या संदर्भातील माहिती दिली जाते. त्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब बनतो. कारण मित्रांनो, यासाठी एकही रुपया लागत नाही. लाईक आणि सबस्क्राईब केल्याने आम्ही टाकलेला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो. यासाठीच आम्ही तुम्हाला वेळोवेळी लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगत असतो आणि या लाईक आणि सबस्क्राईब केल्याने आम्हाला व्हिडिओ बनवण्यामध्ये देखील आनंद होत असतो. त्यामुळे जर कोणीही अजून लाईक करून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करून टाका. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी जी आपल्याला सर्वात अगोदर सेफ्टी किटचा वाटप झाला होता, त्या सेफ्टी किटच्या सारखंच तुम्हाला या इसेन्शियल संचचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फॉर्म केव्हा भरायचा आहे आता मी तुम्हाला ते सांगतो. कोठे भरायचा, कसा भरायचा ते संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ अवश्य पहा. पण फॉर्म केव्हा भरायचा? 18 जून पासून तर सुरुवात झालेली आहे. पण फॉर्म केव्हा भरायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ती जी पेटी असणार आहे किंवा जो तो संच असणार आहे त्याची गाडी जर खालीच झाली नाही तर तुमचा फॉर्म असाच खाली दबून जाईल आणि तुमच्या नंतर येणारे जे अर्ज असणार आहेत त्या अर्जदारांना सगळ्यात अगोदर तो संच वाटप केला जाईल. तर तुम्हाला तो फॉर्म केव्हा भरायचा आहे ते मी सर्वप्रथम तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये समजून सांगतो. तर मित्रांनो, आता या ठिकाणी पाहू शकता 18 जून 2025 पासून हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही काय करायचं आहे, ज्या वेळेस तुमच्या तालुक्यामध्ये किंवा जर तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांना ती ज्या वेळेस तो संच वाटप व्हायला सुरुवात होईल, तुम्हाला असं वाटेल की ज्या ठिकाणी तो वाटप होतोय किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जो सेफ्टी किट होती ती सेफ्टी किट वाटप करण्यात आलेली होती, ती सेफ्टी किट ज्या ठिकाणी वाटप झालंय तुम्हाला त्या ठिकाणाहून जर काही कामगारांना हा संच मिळताना जर तुम्हाला दिसला किंवा तुमच्या आजूबाजूची जे बांधकाम कामगार असतील जर त्यांना तो संच मिळाला तर तुम्ही देखील लवकरात लवकर तो फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी फक्त आणि फक्त 1 रुपयाच लागणार आहे आणि तो फॉर्म तुम्हाला तालुका किंवा जिल्ह्याच्या जे केंद्र असणार आहे त्याच ठिकाणी भरता येणार आहे. दुसरे कुठल्याही ठिकाणी तो फॉर्म भरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रूव्ड होणार आहे मित्रांनो, फॉर्म अप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसांच्या कालावधीमध्ये लगेच तुमची जी संच असणार आहे तो तुम्हाला वाटप केला जाणार आहे आणि तुम्हाला तो कुठे घ्यायला यायचा आहे, केव्हा मिळणार आहे, किती जणांना मिळणार आहे, घरातील ती संपूर्ण माहिती दिली जाईल. तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण तो व्हिडिओ पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला त्या संदर्भातील संपूर्ण माहिती ही दिलेली आहे. तर चला मित्रांनो, वळूया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ कसा घ्यायचा. आता शैक्षणिक योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, नाहीतर आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. पण जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचं असेल तर ते देखील सांगितलं जाईल. त्याच प्रकारे जर तुम्हाला काही आजार असेल, आरोग्याविषयी काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा आणि आर्थिक योजना यामध्येच तुमची अटल कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला जो घरकुल योजना आहे, शहरी आणि ग्रामीण अशा 2 प्रकारच्या योजना असतात. ज्यामध्ये शहरी भागामध्ये जर तुम्हाला डायरेक्ट जे रो हाऊसिंग असते किंवा अपार्टमेंट असते यामधील घर घ्यायचं असेल तर त्यासाठी देखील मदत केली जाते. पण ग्रामीण भागामध्ये तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत घर बांधून दाखवावं लागतं. पण तुम्हाला या ठिकाणी शहरी भागामध्ये डायरेक्ट घर घेण्यासाठी देखील मदत केली जाते.
जर तुम्हाला या चारही गोष्टींवरती एक सेपरेट व्हिडिओ लागत असेल, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक योजनेअंतर्गत, अटल कामगार योजनेअंतर्गत जी दिली जाणारी घरकुल योजना आहे, त्यावरती जर सेपरेट व्हिडिओ लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त आर्थिक योजना टाईप करा. पुढचा व्हिडिओ त्याच टॉपिकवरती बनवला जाईल. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर ते देखील विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.